भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। देखील लवकरात लवकर या ठिकाणी शूट करता येईल। लवकर इथं स्टेजवरती यायचं आहे। यानंतर आपले लाडके लोकप्रतिनिधी नगरी व सोमवंशी सर राजभवनचा या ठिकाणी सन्मान करतील। उल्हास भाऊ साळवे पाटील यांना आम्ही विनंती आहे की आपल्या परिसरातर्फे या छोट्याशा सन्मानाचा पांडे सर या ठिकाणी सन्मान करतील। थोडे सर, राहुल भाऊ रोजतकर यांचा या ठिकाणी कवडे सर सन्मान करतील। किशोरजी नागरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। संदीपजी पात्रीकर सर नागरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील। रूपचंद भाऊ वाघमारे यांना देखील विनंती आहे की या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा। विशाल भाऊ वेताळ यांना विनंती आहे की रूपचंद भाऊंचा रामलाल भाऊ आपल्याला स्वीकार करावा। विजयजी जगदने भाऊ तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे। सर ते सगळ्यांनी जयंती समारोह असतो। इथल्या महिला भगिनी, मुलं मुली, शाळकरी मुला मुलींचा उत्स्फूर्तपणे सहभाग या जयंती समारोहामध्ये असतो आणि या जयंतीमध्ये प्रत्येक जण थोडा खारीचा वाटा देऊन आपला सहभाग याच्यामध्ये नोंदत असतो। आणि एक आदर्श जयंती समारोह कसा असावा जाधव साहेब, आणि ही प्रथा, ही परंपरा या परिसरामध्ये अनेक वर्षापासून चालू आहे। अतिशय गुण्यागोविंदाने सायंकाळी शोभायात्रा देखील निघत असते आणि महिलांचा सन्मान म्हणून जी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे की श्री सन्मानाचा, आणि ही प्रथा, ही परंपरा या परिसराने पाळलेली आहे। म्हणून सर्व महिला भगिनींना, लहान मुला मुलींना आम्ही फेटा बांधून या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात। यांचा 8वा साक्षेप शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे प्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या 5-6 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर या होणाजीनगर रामेश्वर नगरी येथील सर्व नागरिकाच्या वतीने सर्व धर्मीय शिवजयंती या ठिकाणी आपण साजरी करतो। या शहरामध्ये एक खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल आणि सामाजिक सलोख्याचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं या ठिकाणचे सर्व नागरिक स्वतःच्या वर्गणी जमा करून ही शिवजयंती मोठ्या उत्साहानं साजरी करतात आणि अशाच पद्धतीनं ही शिवजयंती जी आहे संपूर्ण शहरात सर्व जाती धर्माला घेऊन सोबत जाण्यासाठी निघालेली आहे। हा एक सामाजिक संदेश खऱ्या अर्थाने आम्ही या होणाजीनगर रामेश्वर नगरीतील सर्व नागरिकांनी केलेला आहे आणि परत एकदा या शिवजयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्या मावळ्यांनी प्राण दिला त्या प्रत्येक मावळ्याच्या हा भारत स्वातंत्र्य व्हावं यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं असं प्रत्येक क्रांतिकारकाच्या आज आपण सुरक्षित आहोत।
आज या कारण वनाजीनगर या राष्ट्राच्या परिसरामध्ये सीमेवरती जे काही लढणाऱ्या प्रत्येक जयंती जवानावर साजरी होत आहे जवानांच्या चरणी त्याच्यामध्ये सर्व ज्यांच्यावर आपण धर्म पोटभरानं खाऊ शकतो त्या जयंती शेतकऱ्यांच्या चरणी सर्व वंदन साजरी करू. करत आहोत आम्ही. छत्रपती संभाजी याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती आहे असं कोणती जात नाही की ते महाराजांनी पाळली नाही. 18 पगड जातीला ते घेऊन आलेले आहेत. आणि प्रत्येक 18 पगड जातीचा व्यक्ती या क्षेत्रामध्ये या आमच्या जयंतीमध्ये साजरी आहे. तर मला एवढेच आहे, माझी इच्छा आहे की प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीनं याची जयंती साजरी करावी. 396 जयंती इतरही जातीच्या ज्या काही जयंती असतील त्याही जातीमध्ये प्रत्येकानं सहभागी व्हावं एवढंच मी इच्छा व्यक्त करतो. सर्व माझ्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.